जय खानदेश. अमळनेर. हो, आपल्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यातलं एक तालुक्याचं ठिकाण. अमळनेर नावाची उत्पत्ती कशी झाली याबाबत काही प्रचलित मते आहेत. काही अभ्यासकांच्या मते पूर्वी या परिसरात आवळ्याची म्हणजे अमळा यांची झाडे होती. नेर किंवा नीर म्हणजे वस्ती, त्यामुळे अमळनेर म्हणजेच आवळ्याची वस्ती असा अर्थ लावला जातो. तसेच काही अभ्यासकांच्या मते अम्मळ म्हणजे शुद्ध, स्वच्छ असाही होतो. परिसरातील स्वच्छ पाणी किंवा निसर्गरम्य वातावरण यावरून हे नाव पडले असावे असे काही अभ्यासकांचे मत आहे. अमळनेर या नावाबाबत ठोस लेखी पुरावा उपलब्ध नाही, परंतु आवळ्यांच्या झाडावरून पडलेले नाव हे मत सर्वाधिक प्रचलित आहे. आपल्याला याबाबत माहीत असेल तर नक्की कमेंट करा. आता अमळनेरमध्ये बघण्यासारखे काय आहे तर एक प्राचीन किल्ला व त्याचा दगडी दरवाजा, जो एक ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखला जातो. शहरात शैक्षणिक व सामाजिक चळवळींना चालना देणारे श्रीमंत प्रताप शेठ, ज्यांनी या अमळनेरमध्ये प्रताप हायस्कूल ते प्रताप महाविद्यालय सुरू केले व या ठिकाणी संपूर्ण भारतातून शोधून, निवडून, पारखून आणलेले अध्यापक मंडळीयुक्त शिक्षण संस्था. औद्योगिकदृष्ट्या पाहिले तर प्रताप मिलसारख्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या उद्योगांची उभारणी केली. अजिम प्रेमजी हे आणखी भारतीय नव्हे तर जागतिक उद्योगातील एक खूप मोठे नाव. आणि हो, यांचे वडील म्हणजे महम्मद प्रेमजी यांनी 1945 मध्ये अमळनेर येथे वेस्टर्न इंडियन व्हेजिटेबल प्रॉडक्ट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. हीच कंपनी पुढे विप्रो म्हणून जगप्रसिद्ध झाली. अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी. साने गुरुजी थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, लेखक आणि आदर्श शिक्षक होते. जगातील एकमेव मानले जाणारे मंगळग्रह मंदिर अमळनेर या ठिकाणी आहे. याबाबत लोकांची खूप श्रद्धा आहे. श्रीराम मंदिर, स्वामीनारायण मंदिर, संत सखाराम महाराज, संत श्री सखाराम महाराज समाधी स्थळ, जगप्रसिद्ध 1 जुलै 1916 रोजी स्थापन झालेले तत्वज्ञान केंद्र, भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, सुरत भुसावळ रेल्वे लाईनवर असलेले अमळनेर रेल्वे स्टेशनमुळे अमळनेर खूप मोठी मार्केट व लष्करी ठिकाण म्हणून उदयास आले होते. कशी वाटली अमळनेरविषयी थोडक्यात माहिती? या प्रत्येक गोष्टीच्या आणि यात न आलेल्या ठिकाणी व्यक्तीबाबत सविस्तर स्वतंत्र व्हिडिओ आपल्या खानदेश विथ विजय चॅनलवर येणार आहेत. सगळ्यांनी फॉलो करून ठेवा आणि खानदेश विथ विजय या यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा, लाईक व शेअर करा. व्हिडिओ आवडला रिपोस्ट करा.